नमस्कार. आज आपण एका भविष्यवेधी संकल्पनेवर बोलणार आहोत. तरंगती शहरं म्हणजे फ्लोटिंग सिटीज. ही कल्पना सायन्स फिक्शनमधून आता काय आहे ना, प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसतीये. आपल्याकडे या विषयावर काही माहितीपूर्ण लेख आणि नोंदी आहेत. तर आजच्या चर्चेतून आपण या माहितीच्या आधारे तरंगत्या शहरांची संकल्पना नक्की काय आहे, त्यांची गरज का आहे, ती कशी बांधली जातात आणि भविष्यात काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग या कल्पनेचा जरा सखोल विचार करूया. तरंगती शहरं म्हणजे समुद्रावर किंवा मोठ्या जलाशयांवर खास वसवलेली शहरं. याला म्हणजे ॲक्वाटेक्चर असंही एक नाव आहे. आणि ही आता फक्त कल्पना नाही राहिली, बरोबर? म्हणजे गरज म्हणून याकडे पाहिलं जातंय. अगदी. म्हणजे बघा, हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढतीये, किनारपट्टीच्या जमिनीवर ताण येतोय. हो, जमिनीची कमतरता हा तर मोठाच प्रश्न आहे अनेक ठिकाणी. बरोबर. तर या सगळ्यावर एक उपाय म्हणून याकडे बघितलं जातंय. आणि फक्त एवढंच नाही, तर शाश्वत विकास, नवीन आर्थिक संधी निर्माण करणं. आणि आपत्तींपासून बचावासाठी पण ना, म्हणजे डिझास्टर रेझिलियन्स ज्याला म्हणतात. हो, तेही आहेच. किनारपट्टीवरील शहरांपेक्षाही कदाचित जास्त सुरक्षित ठरू शकतील काही बाबतीत. म्हणून आता हे सगळं गांभीर्याने घेतलं जातंय. पण मला सांगा, हे शहर तरंगतं कसं? म्हणजे एवढी मोठी रचना पाण्यावर स्थिर कशी राहते? हेच मुळात अविश्वसनीय वाटतं. यामागे विज्ञानाचा साधा नियम आहे, प्लावकता म्हणजे बॉयन्सी. कोणतीही वस्तू स्वतःच्या वजनं इतकं पाणी बाजूला सारते आणि तरंगते. अच्छा, जहाजांसारखं. हो, अगदी तसंच. इथे मोठे पोकळ तळ किंवा एकमेकांना जोडलेले मोठे प्लॅटफॉर्म्स वापरले जातात. ते पुरेसं पाणी बाजूला सारतात आणि पूर्ण शहराला तरंगवतात. आणि स्थिरता म्हणजे वारा, लाटा यांपासून कसं वाचवतात? त्यासाठी अनेक गोष्टी आहेत. एक तर बॅलस्ट सिस्टम असते, पाण्याचं वजन वापरून संतुलन राखायला, जसं जहाजात असतं. ओके. मग समुद्राच्या तळाशी भक्कम नांगर टाकून मोरिंग या रचना एका जागी स्थिर ठेवल्या जातात. आणि लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणजे ब्रेकवॉटर बांधतात किंवा शहराच्या रचनेतच अशी सोय करतात की लाटांचा जोर कमी होईल. म्हणजे पाया मजबूत हवा. पण यासाठी वापरलं जाणारं साहित्य कसं निवडतात? ते टिकाऊ असणं खूप महत्वाचं असणार समुद्राच्या खाऱ्या पाण्यात. अगदी, टिकाऊपणा सगळ्यात महत्वाचा. यासाठी मग उच्च कार्यक्षम कॉन्क्रीट, जे खास समुद्रासाठी बनवलेलं असतं, ते वापरतात. स्टील वापरतात, पण ते गंज प्रतिरोधक असावं लागतं. आणि आता तर कंपोजिट मटेरियल म्हणजे FRPs वगैरे, जे मजबूत पण हलके असतात, त्यांचाही वापर होतोय. आणि ते बायोरॉक म्हणून काहीतरी आहे ना? हो, बायोरॉक. ते एक नवीन तंत्रज्ञान आहे. त्यात समुद्रातल्या खनिजांचा वापर करून अगदी कमी विजेच्या प्रवाहाने रचना अजून मजबूत करता येते. बांधकाम पद्धत पण वेगळी असते. म्हणजे मुख्यतः मॉड्युलर, म्हणजे कारखान्यात मोठे मोठे भाग बनवायचे आणि मग समुद्रात जिथे शहर उभारायचे तिथे आणून जोडायचे. अच्छा, वेनिस सारखं नाही म्हणजे जे खांबांवर आहे? नाही, त्याहून हे खूप वेगळं तंत्रज्ञान आहे. तर मग हे सगळं फक्त कागदावर आहे की प्रत्यक्षात कुठे काम सुरू झालंय? नाही, प्रत्यक्षात काम सुरू आहे. दक्षिण कोरियामध्ये ओशनिक्स बुसान नावाचा प्रकल्प आहे. तो जगातला पहिला मोठा प्रोटोटाईप म्हणता येईल, जो हवामान बदलाला प्रतिसाद म्हणून तयार होतोय. ओशनिक्स बुसान ऐकलं याबद्दल? हो, आणि म्हणतात की त्याची रचना अशी आहे की पुराचं पाणी शहरातून सहज वाहून जाईल, नुकसान न होता. अरे वा, काय विचार आहे. तसंच मालदीवमध्ये पण समुद्राची पातळी वाढल्याने जे लोक विस्थापित होत आहेत त्यांच्यासाठी मालदीव फ्लोटिंग सिटी बनत आहे. मालदीवसाठी तरी खूप मोठी गरज आहे. नक्कीच. आणि नेदरलँड्समध्ये शून्सचिप नावाचं एक छोटं तरंगतं गृहसंकुल आहेच, जे शाश्वत जीवनशैलीचं उत्तम उदाहरण आहे. सी स्टेडिंग इन्स्टिट्यूट सारख्या संस्था पण आहेत ज्या या कल्पनेवर खूप काम करतायत. फायदे तर स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे जागेचा प्रश्न सुटेल, हवामान बदलाला एक उत्तर मिळेल कदाचित. पण आव्हानं काय आहेत? नक्कीच असणार. आव्हानं आहेत आणि ती कमी नाहीत. सगळ्यात मोठं म्हणजे अफाट खर्च. हे खूप महागडं प्रकरण आहे अजून तरी. हो, ते तर असणारच. मग तांत्रिक अडचणी आहेतच. समुद्राच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल याची चिंता आहे. या शहरांचं प्रशासन कसं चालणार, कायदे काय असणार? हे मोठे प्रश्न आहेत. हो, आणि त्यांची देखभाल कशी करायची? शिवाय अशा वेगळ्या वातावरणात राहणाऱ्या लोकांचे सामाजिक आणि मानसिक प्रश्न काय असतील याचाही विचार करावा लागतोय. बरोबर, आव्हानं गंभीर आहेत. मग तरीही आत्ताच यावर इतकी चर्चा का होतीये?
याचं महत्त्व इतकं का वाढलंय? कारण एकतर हवामान बदलाचे परिणाम आता डोळ्यासमोर दिसत आहेत, ते टाळता येत नाहीयेत. किनारपट्टीवरच्या शहरांवरचा ताण वाढतोय. हे खरंय. आणि दुसरीकडे तंत्रज्ञान पण खूप पुढे गेलंय. म्हणजे जे 50 वर्षांपूर्वी केवळ स्वप्न वाटलं असतं, ते आता शक्यतेच्या कोटीत आलंय. म्हणून गरज आणि तंत्रज्ञान एकत्र आल्यामुळे यावर जास्त बोललं जातंय. म्हणजे भविष्यात हे अधिक सामान्य होऊ शकतं. शक्यता नक्कीच आहे. कदाचित अजून चांगलं साहित्य मिळेल, ऊर्जा निर्माण करण्याचे नवीन मार्ग सापडतील, शहरांच्या व्यवस्थापनासाठी AIचा वापर होईल. एवढंच नाही तर विशिष्ट कामांसाठी अशी शहरं बनवली जाऊ शकतात, जसं की संशोधन केंद्र किंवा लॉजिस्टिक हब. तर एकंदरीत काय की तरंगत्या शहरांची कल्पना भविष्यासाठी अनेक शक्यता उघडतीये, पण त्याचबरोबर मोठी आव्हानं पण आहेत. अगदी. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. ही जी भविष्यातली शहरं आहेत, ती खरोखर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जागेची गरज भागवण्यासाठी, सर्वसामान्य माणसांसाठी एक उपाय ठरतील का? की फक्त श्रीमंतांसाठी समुद्रावरची एक नवीन महागडी चयन बनून राहतील? बरोबर. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.